आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर क्रमांक 8 टू कन्स्ट्रक्ट कोऑर्डिनेटर्स अँड टाइप्स यामधील पॉइंट पाहणार आहोत. त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन कसं करायचं, नंतर कोऑर्डिनेटर्स असेल तर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, चौकोनाची रचना करताना काही प्रॉब्लेम्स येतात, कशा पद्धतीने आपण चौकोनाची रचना करतो याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस याच्या डायग्राम्स, त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज याचं डिस्कशन आपण डिटेल्समध्ये केलेलं आहे. आपण आता त्यावरच आधारित काही एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 1. P is the point of intersection of diagonal of rectangle ABCD. त्यामध्ये दिलंय if length AB is equal to 8 centimeter, then length DC is equal to question mark. Second दिलाय if length BP is equal to 8.5 centimeter, then find length BD and length BC. आणि ह्याचं आपल्याला उत्तर शोधायचं. आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा अशा प्रकारचे आकृती देतात किंवा अशा प्रकारची माहिती देतात तर अशा प्रकारच्या माहितीवर आपल्याला आकृती काढता आली पाहिजे. आता आपल्याला रेक्टँगल दिलाय, ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे रेक्टँगल म्हणजे आयत. तर आपण सरळ आयत काढा. आयताचे गुणधर्म माहित आहेत, आयताची व्याख्या आहे ती माहित आहे. प्रत्येक कोण 90 अंश आणि समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्याला नाव दिलं मी ए बी सी आणि डी, आणि बी आणि डी हा डायगोनल्स आणि ए आणि सी हा सुद्धा डायगोनल्स. आता हे जे फक्त माप आपण देऊया जे आपण प्रश्नामध्ये दिलेत. इफ ए बी इज 8 सेंटीमीटर, ए आणि बी याचं माप आहे 8 सेंटीमीटर. देन डीसी, तुम्हाला डीसी याचं माप विचारलेलं आहे. लेंथ बीपी, बीपीचं माप आहे 8.5 सेंटीमीटर. बी आणि डी याचं माप आहे 8.5 सेंटीमीटर, म्हणजे 8.5 सेंटीमीटर या बी आणि डी याचं माप आहे. देन फाइंड बी डी, बी इथं पॉइंट पी आहे, इंटरसेक्शन पॉइंट पी. बी डी याचं माप दिलंय 8.5 सेंटीमीटर. सॉरी, बी पीचं माप आहे, इथं बी आणि पीचं माप आहे. बी आणि पीचं माप इथून इथं माप दिलंय, बी आणि पीचं माप 8.5 सेंटीमीटर. टू फाइंड बी डी, बी डीचं माप आणि बी सी, बीसीचं माप विचारलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण तोंडी या गोष्टी बघितल्या की आपण सांगू शकतो, फक्त आपल्याला बीसीचं माप करण्यासाठी आपण थोडासा पायथागोरसचा थेरम वापरला पाहिजे. कारण काटकोन त्रिकोणाचा इथं संबंध येतो. काटकोन त्रिकोणाचा संबंध असेल तर आपल्याला काटकोन त्रिकोण कर्ण मिळाला आणि एक बाजू मिळाली तर दुसरी बाजू आपण काढता येऊ शकतो. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लक्षात येतात त्या आपण सगळ्यात महत्वाची रफ आकृती काढल्या. रफ आकृतीच्या काढल्यानंतर इन गिव्हन इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे ते लेट अस ड्रॉ अ रफ फिगर and show the given information. in it.
म्हणजे आपण रफ आकृती काढल्या आणि त्यात दिलेली इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. मग त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय आहे? क्वेश्चन नंबर 1 आहे, आता इफ एबीचं माप दिलं आणि डीसीचं माप विचारलं, याचा अर्थ हे दोन्ही कशा आहेत? अपोजिट साईड आहेत. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी माहित पाहिजे. अपोजिट साइड ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्करंट. याचा अर्थ समोरासमोर बाजू एकरूप असतात. याचा अर्थ ही बाजू मिळाली की आपल्याला ही बाजू मिळते. म्हणून लेंथ डीसी इज इक्वल टू लेंथ AB. म्हणून लेंथ एबीचं माप आणि ते आहे 8 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला डीसीचं माप काढायचं. आपल्याला डीसीचं माप मिळालं. डीसी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन जे दिला आहे तो सेकंड क्वेश्चन आहे, इफ लेंथ बी आणि पी याचं माप आहे 8.5 सेंटीमीटर आणि देन फाइंड बीडीचं माप विचारलेलं आहे. तर ज्याला आपल्याला डायगोनल्स ऑफ रेक्टँगल bisect each other. डायगोनल्स हा एकमेकाला बायसेट करतात, ते इच अदर करतात. बायसेट म्हणजे बरोबर दोन भाग करतात. याचा अर्थ बीपीचं माप जर 8.5 असेल तर बीडीचं माप आपल्याला काढता येतं त्याच्या दुप्पट असतं. म्हणून लेंथ बीडी इज इक्वल टू 2 इंटू लेंथ बीपी म्हणजे 2 मल्टिपल बाय 8.5 सेंटीमीटर इज इक्वल टू 17 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ बीडीचं माप आहे ते 17 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला बीसीचं म्हणजे बी आणि सी याचं माप काढायचं आहे. आता ह्या सगळ्यात महत्वाचं बीसीडी म्हणजे बीसीडी हा काटकोन त्रिकोण आहे. याचं माप आहे 8 सेंटीमीटर. आपण याचं माप करायचं बीसीडी हा काटकोन त्रिकोण लक्षात घ्यायचा. म्हणजे इथे लिहितोय मी, ट्रायंगल बीसीडी इज अ right angled triangle using Pythagoras theorem. We get पायथागोरस थेरम हा फक्त काटकोन त्रिकोणावरच वापरला जातो आणि या पायथागोरच्या त्रिकोणाच्या माध्यमातून आपल्याला बाजू आणि कर्ण यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला कर्ण तर काढू शकतो किंवा आपण बाजू काढू शकतो. आता आपल्याला फक्त बाजू काढायचा आहे, कर्ण माहित आहे, एक बाजू माहित आहे. याच्या माध्यमातून आपल्याला बाजू काढता येते. काटकोणाच्या बरोबर 90 अंशाच्या समोरची बाजू असते त्याला कर्ण म्हणतात. म्हणजे हे 90 अंशाच्या समोरची जी बाजू आहे त्याला आपण कर्ण म्हणतो. ओके. आता पायथागोरस थेरम काय आहे? कर्णाचा वर्ग हायपोटेनियस स्क्वेअर माहित पाहिजे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. हा पायथागोरस थेरम माहित पाहिजे. आपल्याला हायपोटेनियस माहित आहे. हायपोटेनियस आहे तो 17 आहे. म्हणजे बीसीची बीडीची लांबी आहे ते 17 आहे. 17चा वर्ग बरोबर वन साइड आहे ते 8चा वर्ग अधिक सेकंड साइड म्हणजे लेंथ बीसी त्याचा स्क्वेअर आपल्याला माहित नाही. आपला 17चा स्क्वेअर माहित पाहिजे. 17चा स्क्वेअर आहे ते 289 बरोबर 8चा 88 अधिक लेंथ बीसीचा वर्ग. आता हे बरोबर इकडे अधिक आहे, इकडे की वजा होणार. म्हणजे लेंथ बीसीचा वर्ग बरोबर 289 वजा 64 म्हणजे लेंथ बीसी इज इक्वल टू 225 म्हणजे लेंथ बीसी इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट. इथं स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, तिथं स्क्वेअर आहे, तर लेंथ बीसी काढताना अंडर स्क्वेअर 225
इज इक्वल टू 225 कुणाचा वर्गमूळ आहे तर 15 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ BC बरोबर 15 सेंटीमीटर. म्हणजे हे सगळं विद्यार्थी मित्रांनो माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे पायथागोरस थेरम परफेक्ट पाहिजे. पायथागोरस थेरम म्हणजे काय हे माहित पाहिजे. पायथागोरस थेरमच्या जे सूत्र आहे सूत्रामध्ये जर आपण किमती घातल्या तर आपल्याला बाजू किंवा कर्णाची लांबी मिळू शकते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेक्टँगल वरून काही गोष्टी दिल्यानंतर आपल्याला लांबी दिली, बाजूची लांबी दिली, कर्णाची लांबी दिली, तर आपल्याला सगळ्या गोष्टी काढता येतात. तो दुसरा प्रश्न आहे, एक्झाम्पल नंबर 2 आहे. फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल of a square of side 6 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो हे तर सरळ दिलंय की स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे चौरस आहे, त्या चौरसाची बाजू दिल्या 6 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. तर आपल्याला डायगोनल म्हणजे कर्णाची लांबी शोधायची आहे. सपोज quadrature PQRS is a square of side 6 centimeter. Segment PR is a diagonal. म्हणजे इकडे मी रफ आकृती काढली आणि PQR आणि S 6 सेंटीमीटर आहे. चौरसाच्या सर्व बाजू एकरूप म्हणजे हे सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. आणि PR डायगोनल आहे, PR काढायचं, डायगोनल्स काढायचे PR जर हा डायगोनल्स धरला तर आपल्याला ह्याच्या माध्यमातून जर आपल्याला बघितलं तर चौरसाच्या सर्व कोण असतात ते 90 अंश आहेत, काटकोन असतात. म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार होतोय. म्हणजे इथे आपल्याला पायथागोरस थेरम वापरू शकतो. म्हणजे इन अ ट्रायंगल PQR म्हणजे PQR using Pythagoras theorem. पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. आता हायपोटेन्युस म्हणजे काय? हायपोटेन्युस म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजे त्याला कर्ण म्हणतात. लेंथ PR स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड म्हणजे आपण हे घेत आहे किंवा कुठलीही धरा वन साइड, तिथं आपण घेतली लेंथ PQ स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्र माहिती आपल्याला बाजू दिल्यात, बाजू 6 सेंटीमीटर आहेत. एक बाजू याचा अर्थ कर्णाच्या चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. म्हणजे 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग म्हणजे 6 36 अधिक 6 36 झालं 72. म्हणजे हे आलं लेंथ PR स्क्वेअर इज इक्वल टू 72. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लेंथ ऑफ डायगोनल्स विचारलंय. लेंथ ऑफ PR स्क्वेअर नाही, PR अंडर स्क्वेअर रूट 72 म्हणजे वर्गमुळात 72. म्हणून लेंथ ऑफ द डायगोनल इज अंडर स्क्वेअर रूट 72 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपल्याला चौरसाची एक जर बाजू दिली तर आपल्याला कर्ण काढता येतो. कारण चौरसाची एक बाजू दिल्यानंतर सर्व बाजू एकसारख्या असतात. फक्त आपल्याला काढायचं असते ती कर्णाचं जर लांबी काढायची असेल तर तिथं आपल्याला माहित पाहिजे की चौरसाची जेव्हा कर्ण काढतो तेव्हा तिथं काटकोन त्रिकोण तयार होतो
म्हणजे ज्या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतो त्या ठिकाणी पायथागोरस थेरम जे आपण मागच्या स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे की आपण पायथागोरस थेरमचा कसा वापर केला जातो, पायथागोरस थेरमचा थेरम नक्की काय आहे. पायथागोरस थेरम हा काटकोन त्रिकोणावरच वापरला जातो आणि काटकोन त्रिकोणाचा पायथागोरस थेरम वापरल्यानंतर आपल्याला कर्णाची लांबी किंवा बाजूंची लांबी आपल्याला काढता येते. पुढचा क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 तो आहे diagonals of a rhombus BEST intersect at A. एक नंबर आहे यातला, if M कोण BTS is equal to 110 degree, then find M कोण TBS. सेकंड क्वेश्चन आहे त्यातलाच, if length TE is equal to 24, length BS is equal to 70, then find length TS. आता विद्यार्थी मित्र आपल्याला रोम्बसची आकृती काढायची आहे. इंटरसेक्टेड पॉइंट आहे ते ए वर दाखवायचं आहे. लेट अस ड्रॉ rough figure of quadrature BEST and show the point A. आता आपल्याला रफ फिगर काढायची आहे रोम्बसची. सगळ्यांना माहित आहे रोम्बस हा स्क्वेअर सारखाच पद्धत क्रॉस मध्ये तिरका असतो, सर्व बाजू त्याच्या एकरूप असतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आकृती येऊ शकते. आणि हा आहे कर्ण, हे दोन त्याचे कर्ण. नाव दिलं मी BEST आणि इथं इंटरसेक्टेड पॉइंट आहे तो ए आहे. आता सर्व बाजू ह्याच्या एकरूप असतात, रोम्बसच्या सर्व बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोन त्याला मराठीत म्हटलं जातं. आता क्वेश्चन नंबर 1 आहे. आता आपला विचार आहे काय, इफ BTS म्हणजे हा कोण जर 110 असेल तर TBS हा कोण विचारलाय, सॉरी TES असेल. फाइंड T ओके म्हणजे हा कोण आपल्या विचारलाय हा. तर आपल्याला माहित पाहिजे अपोजिट साइड्स, अपोजिट अँगल्स, जे अपोजिट अँगल असतात ते कॉन्करंट असतात. आपला विचारलाय तो हा विचार आहे TBS म्हणजे हा विचारलाय कोण हा. आता तिथे मित्रांनो आपल्याला जे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टी सगळ्या पाठ पाहिजेत. अपोजिट angles of a rhombus are congruent. म्हणजे काय, अपोजिट अँगल म्हणजे हा अँगल जर 110 असेल तर हा सुद्धा 110 असणार. म्हणजे देअरफोर M कोण BES हा कोण इज इक्वल टू M कोण BTS या बरोबर असतो. म्हणजे किती आहे 110 डिग्री. नाव M कोण BTS प्लस M कोण BES हा कोण प्लस M कोण TBS
TBE हा कोन प्लस M कोन TSE म्हणजे हा कोन इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता आपल्याला माहित आहे दोन कोन माप माहित आहेत. BES माहित आहे. BES 110 आणि BTS सुद्धा 110 म्हणजे 110 अंश प्लस 110 अंश प्लस M कोन TBE प्लस M कोन TSE इज इक्वल टू 360 डिग्री. आता ह्याचे दोघांची बेरीज किती झाली 220 अधिक M कोन TBE प्लस M कोन TSE इज इक्वल टू 360 डिग्री. आता विद्यार्थी बघा TBE हा कोन आणि TSE हा कोन हे इक्वल असतात कारण अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्करंट. म्हणजे हे अधिक आहे इकडे की वजा होणार आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहितोय आपल्याला काढायला सांगितले होते TBS म्हणजे हा काढायला सांगितलंय. हा आता आपण TBE काढू म्हणजे M कोन 2M कोन TBE इज इक्वल टू 360 मायनस 220 म्हणजे 2M कोन TBE इज इक्वल टू जर वजाबाकी केली तर 140 डिग्री. आता TB एकच कोन काढायचा आहे म्हणून M कोन TBE इज इक्वल टू 140 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 70 डिग्री. आता मित्रांनो हे सगळं माहित झालं तर आपल्याला काढायचा आहे TBE हा निघाला. आता TBS हा काढायचा नुसता हा अक्कड निघाला 70 तर हा किती तर मित्रांनो माहित पाहिजे M कोन TBS इज इक्वल टू 1/2 इंटू M कोन TBE या कोणाच्या निम्मा असतो. म्हणजे का तर डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इज अपोजिट अँगल. डायगोनल्स हे करतात बायसेक्ट करतात अपोजिट अँगल. हे प्रॉपर्टी माहित पाहिजे. म्हणजे 1/2 इंटू 70 इज इक्वल टू 35 डिग्री. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोन M कोन TBS इज इक्वल टू 35 डिग्री. हे आपलं उत्तर आलं. आता दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे तो इफ लेंथ TE इज इक्वल टू 24 लेंथ BS इज इक्वल टू 70 देन फाइंड TS. आता TE म्हणजे TE हा 24 आहे. TE 24 BS B आणि S हे माप आहे 70 आहे. देन लेंथ TS T आणि S याचं माप विचारलंय. आता विद्यार्थी काय आहे या इथे सुद्धा काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणजे हे काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरस थेरम आपल्याला काढता येतं. हे 24 आहे म्हणजे हे माप काढता येतं. हे 70 आहे म्हणजे हे माप काढता येतं. आता त्यातलाच 2 नंबरचा क्वेश्चन आहे उत्तर आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस प्रॉपर्टी माहित पाहिजे. डायगोनल्स ऑफ अ रोम्बस are perpendicular bisect of each other. Therefore, in triangle TAS हा ट्रायंगल आहे. M कोन TAS इज इक्वल टू 90 डिग्री. तर हा कोण आहे तो 90 अंश आहे. लेंथ TA ची लेंथ 1 इज इक्वल टू 1/2 लेंथ TE च्या निम्मा असत. म्हणजे
1/2 गुणिले 24 इज इक्वल टू 12 म्हणजे टीईची लांबी आली 12. लेंथ एएस इज इक्वल टू 1/2 लेंथ बीएस इज इक्वल टू 1/2 इंटू बीएस आहे 70 म्हणजे आलं 35 म्हणजे एएस ची लांबी आली 35. बाय पायथागोरस थेरम length ts square is equal to length ta square plus length as square. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरमचा वापर केल्यानंतर आपल्याला टीएस चं माप मिळू शकतं. इज इक्वल टू टी आहे 12चा वर्ग आधी एएस म्हणजे 35चा वर्ग. आता 12चा वर्ग किती आला 144 अधिक 35चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 25 आणि 3 चौक 12 म्हणजे 1225 इज इक्वल टू 1369. आता याचा वर्गमूळ काय आलं, कारण टीएस आहे वर्ग आहे, आपल्याला त्याचा वर्गमूळ काढायचा आहे. याचा मी इथं पुढे लिहितोय. म्हणजे आपल्याला काय आलं, लेंथ टीएस चा वर्ग बरोबर 1369 आला. आपल्याला लेंथ टीएस काढायचा आहे. लेंथ टीएस म्हणजे वर्गमुळात 1369. आता वर्गमुळात 169 कोणाचा आहे, तर लेंथ टीएस इज इक्वल टू 37. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की लेंथ 1369 हे सदतीचं वर्गमूळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला काही फॉर्म्युले जर ज्यांचं गुणधर्म प्रत्येक आकृती वाईज जर गुणधर्म पाठ असतील तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. सगळ्यात महत्वाचं आहे की कोणता फॉर्म्युला कोणता गुणधर्म कुठे वापरायचा हे समजणं अत्यावश्यक आहे. आपल्याला आकृती बघितल्या लक्षात येतं की ह्याचं उत्तर हे असू शकतं, ह्याचं उत्तर हे आहे, परंतु ते आपण इन प्रूफ म्हणजे आपण ज्या वेळा गुणधर्म पाठ करतोय त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला अशा प्रकारचे प्रूफ दाखवून आपल्याला सर्व गोष्टी जे तुम्हाला लांबी दिली असेल, अँगल दिला असेल तर अँगल आपण या गोष्टी काढू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्वाचे तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी पाठ करा, जेणेकरून प्रॉपर्टी पाठ असतील तरच अशा प्रकारचे प्रश्न सुटू शकतात. आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारतात, कारण हेच प्रश्न सगळ्यात महत्वाचे असतात. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक डायग्राम म्हणजे कॉर्डिनेटचे टाइप्स माहित आहेत आणि त्या टाइपचे प्रॉपर्टीज माहित असतील तर अशा प्रकारचे प्रश्न ते विद्यार्थी इजी सोडवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारचे काही प्रश्न सोडवणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.